ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना। उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यः शोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। गोष्पदीकृतवाराशिं मशकीकृतराक्षसं रामायण महामाला रत्नं वन्दे नीलात्मजम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा आपण विचार करतोय आणि त्यामध्ये शत्रुघ्नाचं चरित्र पाहिल्यानंतर भरताच्या चरित्राला आपण आरंभ केला होता आणि त्यामध्ये भरताच्या चरित्राचा विचार करत असताना त्याचा संबंध त्याचा तुलनात्मक विचार हा रामायणात महाभारतातील प्रसंगाशी केला। भरताला प्राप्त झालेलं राज्य भरताने त्याचा केलेला त्याग नंतर केलेला स्वीकार त्या स्वीकाराचं स्वरूप याची तुलना धृतराष्ट्राला प्राप्त झालेलं राज्य त्याने त्याचा कशा प्रकारे स्वीकार केला आणि त्याग केला नाही इत्यादींशी केला। तो केल्यानंतर आता एका मुख्य प्रसंगाकडे आपल्याला यावं लागतं जो प्रसंग आहे रामायणातील तो प्रसंग जिथे दशरथांनी ठरवलं की भरताला राज्याभिषेक झाला पाहिजे। आता ही तुलना आता या प्रसंगाचा विचार कशासाठी तर भरतांनी दादाकडून म्हणजेच प्रभू रामचंद्रांकडून रामाकडून काय शिकलं आणि ते त्याच्यासारखेच कसे वागले हे इकडे दिसून येतं। भूमिका विचार या प्रसंगामागचा हा आहे की आपल्या वडिलांकडून झालेल्या चुकीचा किंवा आपल्या वडिलांकडून झालेली जी चूक आहे ती आपण सुधारली पाहिजे। त्यांच्याकडून जे योग्य करण्यामध्ये उत्तम करण्यामध्ये न्यून राहिलं ते आपण शुद्ध केलं पाहिजे हे यातून शिकायचंय। प्रसंग काय आहे तो लक्षात घेऊ। दशरथांना महालात म्हणजे आपल्या राज्यसभेत बसलेले असताना राजाच्या सभेमध्ये दरबारामध्ये बसलेले असताना सहज त्यांचं लक्ष गेलं आणि प्रतिबिंबामध्ये त्यांनी पाहिलं की त्यांच्या डोक्यावरचा मुकुट थोडा कललेला आहे आणि कानावरचे केस पांढरे झालेले आहेत। कानावरचे केस पांढरे होणं हे म्हातारपण म्हणजेच वृद्धत्व येण्याचं लक्षण आहे। प्रत्यक्षात वृद्धत्व नव्हे तर जरत्व हा शब्द म्हटला पाहिजे, कारण प्रत्यक्षात वृद्धत्व नव्हे तर जरत्व हा शब्द वापरला पाहिजे, कारण वृद्धत्व आणि जरत्व हे एकसमयावच्छेदे करून एकाच ठिकाणी असतील असं नाही, दोन्हीत भेद आहे। काय भेद आहे कसा भेद आहे ते लक्षात घ्यायचं असेल तर रघुवंशामध्ये प्रभू रामचंद्र राजा दिलीपाचं वर्णन करत असताना कालिदासांनी वर्णन केलंय वृद्धत्वम जरसा विना। त्याला वृद्धत्व आलं होतं पण म्हातारपण आलं नव्हतं। म्हणजे काय तर वृद्धत्व म्हणजे मोठेपणा, तो वृद्धत्व हे मनाचं असतं, प्रौढता मॅच्युरिटी आपल्या शब्दामध्ये। पण ते वय वाढलं म्हणून असेलच असं काही नाही।
मग जरा म्हणजे काय? केस पिकणं, म्हातारं होणं, वयाने मोठं होणं, हे जरा आहे, म्हातारपण आहे. म्हणून आणि ती जरा येते कुठे? कानाच्या मुळाशी येते. आधी कानाच्या इकडले जे केस असतात ते पांढरे होऊ लागतात, मग बाकीचे केस पांढरे होतात. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाणकारे सिद्धी, तुकोबाराने म्हटले. कृतांतस्य दूती जरा कर्णमुळे, समागत्य वक्ती ती लोकाश्रणध्वम. किंवा कृतांत कटकामळ ध्वजचरा दिसू लागली. सगळीकडे जरा शब्द वापरलाय, मोरोपंतांनी काय, त्या श्लोकामध्ये काय, किंवा तुकोबारायांनी काय. ते म्हातारपण कुठे आलं? कानाच्या ठिकाणी, कानाच्या मुळाशी. तिकडे का आलं? ती ध्वजा आहे मृत्यूची. मृत्यू हा राजा आहे, यम हा राजा आहे ना. मग तो काय असाच येत नाही. आधी त्याची ध्वजा म्हणजे त्याचे प्रतिनिधी, त्याचे सेवक येतात, ती ध्वजा घेऊन येतात, तो ध्वज घेऊन येतात. आणि मग ती ध्वजा पाहिल्यानंतर कळतो कोण येणार आहे. तर ते कानावरचे केस पांढरे होणं ही मृत्यूची ध्वजा आहे. आणि मग तो सांगतो की आता चला आवर्त घ्या. जास्त विस्तार नको ह्याचा, भरताचं चरित्र पाहायचंय. तर कानावरचे केस पांढरे झालेले दशरथ महाराजांनी पाहिले, आणि ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही, आता आपल्याला आवर्त घेतलं पाहिजे. आपल्याला राज्य आपल्या पुत्रांच्या हाती सोपवलं पाहिजे. मग ज्येष्ठ पुत्र कोण? राम. मग रामाला राज्याभिषेक व्हावा, त्यांनी इच्छा व्यक्त केली. म्हणाले दरबारामध्ये की रामाला राज्याभिषेक झाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? सगळ्या मंत्र्यांनी अनुमोदन दिलं, कारण रामासारखा उत्तम राजाच नाही, उत्तम अधिकारीच नाही. तो अत्यंत योग्य, रामाला राज्याभिषेक केला पाहिजे. गुरु वसिष्ठांना बोलावलं. प्रत्यक्षात इथे एक चूक आहे. स्वतः गुरु वसिष्ठांकडे जायला पाहिजे होतं, पण गुरु वसिष्ठांना दरबारात बोलावून घेतलं. वसिष्ठांनी अनुमोदन दिलं. त्यांनी वसिष्ठ महामुनींना सांगितलं राजा दशरथाने की जाऊन रामाला जो काही उपदेश करायचा आहे, जे काही नियम सांगायचे ते सांगा. महामुनी तिकडे गेले, तोपर्यंत रामाला कळलं होतं की आपल्याला राज्याभिषेक होणार आहे. म्हणून राम स्वतःच दशरथांकडे म्हणजे त्या वसिष्ठ महामुनींकडे आले. प्रसंगांचा क्रम मानसामध्ये आणि वाल्मिकी रामायणामध्ये थोडा वेगळा आहे, पण सांगत घालून एकत्रित मी सांगतोय काय झालं ते. प्रभू रामचंद्र स्वतः वसिष्ठांकडे आले, म्हणजे नाही, आपण गुरूंकडे गेलं पाहिजे. त्यांनी गुरूंना नमस्कार केला. वसिष्ठांनी रामाला उपदेश केला आणि सांगितलं आता काय करायचं, आता काय व्रत करायचं, काय नियम धारण करायचे, कारण आता तुला राज्याभिषेक होणार आहे. तोपर्यंत ही बातमी संपूर्ण अयोध्येमध्ये पसरली. अयोध्येला सगळ्यांना कळलं. इथे राजा दशरथाने सांगितलं नगारे वाजवा, वाद्य वाजवा, सगळ्या अयोध्येला कळू दे. हे सगळं होत असताना ही बातमी रामामुळे माता कौशल्येला कळली, लक्ष्मणामुळे सुमित्रेला कळली, परंतु कोणीही जाऊन कैकेयीला सांगितले नाही. कैकेयीला ही बातमी कळलीच नाही. राजा आपल्या वाड्याच्या सौधावरती ज्या वेळेला मंथरा गेली आणि मंथरेने पाहिलं की अरे सगळीकडे उत्सवासारखं वातावरण आहे, गुढ्या तोरणं उभारली जात आहेत, रांगोळ्या काढल्या जात आहेत, घरं सजवली जात आहेत. तिला आश्चर्य वाटलं काय आहे, म्हणून ती खाली उतरत असताना तिने अनेक दासींना पाहिलं. त्या अत्यंत आनंदात होत्या. तिने त्या दासींना विचारलं, त्यांनी सांगितलं की असं असं आहे, रामाला राज्याभिषेक होणार आहे. हे मंथरेला पटलं नाही. आता मंथरेला हे न पटण्याचं कारण आहे, आणि त्या कारणाची मीमांसा केल्याशिवाय मंथरा असं का वागली हे आपल्याला कळत नाही, जाणता येत नाही. आणि ते न जाणता मंथरेवरती टीका करणंही योग्य होत नाही.
त्या संपूर्ण प्रसंगाचा फार सखोल अभ्यास करावा लागतो. झालंय असं, मंथरा ही तरुण दासी नाही, ती वृद्ध आहे. तिने कैकेयीला लहानाचं मोठं केलेलं आहे. कैकेयी बरोबर माहेरून ती इथे अयोध्येत आलेली आहे. आणि ज्या वेळेला कैकेयीचा विवाह झाला त्यावेळेला राजा दशरथांनी केकई राजाला वचन दिलं होतं की कैकेयीचा जो पुत्र असेल तो प्राधान्यक्रमाने राज्यावरती बसेल. कारण दशरथांना कोणतेही संतान नव्हतं. कैकेयीचा पुत्र जो आहे तो राज्यावरती बसेल असं वचन दिलेलं होतं. त्यामुळे राज्यावरती उत्तराधिकारी भरत आहे. चारही भावंडांचा ज्या वेळेला जन्म झाला त्यामध्ये राम ज्येष्ठ पुत्र निघालेत असो, पण आधी वचन दिलेलं आहे. काय वचन दिलेलं आहे? भरताला राज्याभिषेक झाला पाहिजे. आणि हेच दुर्दैव आहे. काय दुर्दैव आहे की आता तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील जर चिंतन केलं तर. महाराज दशरथांना या सत्याची जाणीव आहे की भरताला राज्याभिषेक झाला पाहिजे, कारण मी तसं केकई राजाला वचन दिलंय. कैकेयीचा पुत्र तो राज्यावरती बसेल, ज्येष्ठ पुत्र जो आहे तो. हे सत्य राजा दशरथांना माहितीये. त्यांना हेही माहितीये की तसं केलं तर धर्माच्या मर्यादेचं उल्लंघन होतं. रामाला राज्याभिषेक झाला पाहिजे, कारण राम सगळ्यात मोठा भाऊ आहे. सगळ्यात मोठा भाऊ असताना भरताला राज्याभिषेक करता येत नाही. मग आता काय करा? आणि या द्विधा मनस्थितीमध्ये रामाला राज्याभिषेकाचा निर्णय घेत असताना त्यांनी कैकेयीला सांगितलं नाही, कैकेयीपर्यंत बातमी पोहोचू दिली नाही. आणि त्यात अजून महत्वाची गोष्ट म्हणजे भरत राज्यात नसताना हा निर्णय घेतला गेला. सत्य जे आहे ते स्वीकारता आलं पाहिजे. आता पेच प्रसंग असा उभा राहिलेला आहे, पेच असा निर्माण झालेला आहे राजा दशरथांच्या समोर की स्वीकारायचं तर काय स्वीकारायचं? जे सत्य आहे ते, का जे सत्य पटतायत ते? दोन्ही सत्यच आहेत. भरताला राज्याभिषेक झाला पाहिजे हे देखील सत्यच आहे. रामाला राज्याभिषेक व्हायला हवा हे देखील सत्यच आहे. पण एक सत्य स्वीकारता येत नाही आणि एक सत्य डावलता येत नाही. भरताला राज्याभिषेक झाला पाहिजे, रामाला होऊ शकत नाही, कारण तसं वचन दिलेलं आहे. हे स्वीकारता येत नाही. आणि धर्माच्या मर्यादेनुसार रामालाच राज्याभिषेक झाला पाहिजे, आणि राम तर मोठा आहे, अत्यंत आवडताय, त्याला राज्याभिषेक न करून कसं चालेल, पण त्याला तो करता येत नाही, हे डावलता येत नाही. सत्य हे आपल्याला पचत नाही म्हणून बदलत नाही. सत्य हे सत्यच राहतं. या प्रसंगावरती उत्तर काय? न्यून काय राहून गेलं या प्रसंगामध्ये लक्षात घ्या. रामाला राज्याभिषेक व्हायला पाहिजे हा निर्णय घेतला गेला, बरोबर आहे. पण तो निर्णय घेत असताना त्या ठिकाणी भरताची उपस्थिती आवश्यक होती, ती नव्हती. भरताला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, कैकेयीला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. त्यांना विश्वासात घेऊन वचन असं दिलेलं असलं तरी देखील हे मला अधिक योग्य वाटतं, ही धर्माची मर्यादा आहे, त्यामुळे आता त्या वचनाची पूर्ती करता येत नाही, काहीतरी मार्ग काढता आला असता, पण ते राहून गेलं.
मार्ग निघाला नाही. राजा दशरथांनी ठरवलं नाही, काय, रामाला राज्याभिषेक करावा. राम तर अत्यंत सर्व प्रकारे योग्य आहेत, उत्तम आहेत, अधिकारी आहेत. गुरुजींची, गुरुजनांची, संपूर्ण मंत्र्यांची संमती आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे रामाला राज्याभिषेक करावा, योग्य होईल. पण तसं झालं नाही. यामध्ये एक छोटा प्रसंग येतो. गुरुजींना ज्या वेळेला राजा दशरथांनी बोलावलं आणि वसिष्ठांना प्रश्न केला की गुरुजी, मला असं वाटतं की रामाला राज्याभिषेक झाला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, काय आहे, योग्य वेळ आहे का? म्हणजे मुहूर्त वगैरे चांगला आहे की नाही, अशा अर्थाने प्रश्न होता. तर वसिष्ठांनी उत्तर देताना मात्र असं सांगितलं, राजा, रामाला जेव्हा राज्याभिषेक होईल ती योग्य वेळ असेल. कारण वसिष्ठांना पुढे काय घडणार या प्रसंगाची कल्पना होती. पण नियम असा आहे की विचारल्याशिवाय सांगता येत नाही. आणि त्यातही पुढे सर्व जो काही पुढचं रामायण घडणार आहे तो प्रकार, रावणाचा वध, हे देखील त्यांना माहिती होतं. भगवंतांची लीला, भगवंतांची इच्छा काय ते देखील माहिती होतं. पण हेच शिकायचं या प्रसंगातनं. सत्य कितीही जिव्हाळ्याचं असलं तरी ते जपत असताना सर्व प्रकारे जपलं पाहिजे. त्याची जपणूक करत असताना कोणताही अधर्म होता कामा नये. कुठेही धर्माच्या मर्यादेचं उल्लंघन होता कामा नये. आणि ती घडत असेल तर त्याला काहीतरी धर्माची बाजू असावी, हा विचार आहे. हा संपूर्ण विचार केला पाहिजे. रामायणाचा, महाभारताचा, रामाच्या चरित्राचा आणि कृष्ण चरित्राचा जर विचार करायचा झाला तर फार सूक्ष्म भेद बघावा लागतो. रामायणातील प्रभू रामचंद्रांचं चरित्र, भावंडांची चरित्र ही सरळ सोट आहेत. फारसे असे प्रसंग येत नाहीत की जिकडे धर्म डावलल्याचं दिसून येतं. सगळे धर्माने सरळ चालतात. कुठेही वळसा घालून किंवा द्राविडी प्राणायाम करत धर्म टिकवावा लागत नाही. महाभारतामध्ये कृष्णाने धर्म टिकवण्यासाठी जे जे काही केलं ते धर्माच्या मर्यादेत केलं असलं तरी सामान्य बुद्धीला ते पटत नाही. कारण पुन्हा तोच मगाचा मुद्दा येतो, सत्य आपल्याला पटत नाही म्हणून ते असत्य होत नाही. सत्यासमोर तर्क टिकत नाही. ह्या प्रसंगामध्ये त्यामुळे इथे दशरथ महाराज त्या भावनेच्या कचाट्यामध्ये सापडले, अडकले आणि निर्णय घेताना त्यांनी परस्पर निर्णय घेतला की रामाला राज्याभिषेक झाला पाहिजे. मंथरेला हे मान्य झालं नाही. माझी जी कैकेयी, कारण आता लहानाचं मोठं केलेलं असल्यामुळे मंथरेसाठी कैकेयी ही मुलीप्रमाणे. त्यामुळे जिथे केकय राजाला वचन दिलंय की नाही, केकय राजाला, त्यामुळे आता ते झालंच पाहिजे आणि मग ते मी घडवून आणेन. त्या वचनाची मी आठवण, जाणीव राजाला, दशरथ महाराजांना करून देईन. पण ती अशी नाही, कारण नुसतंच गेलं कोणी ऐकणार नाही. मग सर्व प्रकारचं जे षड्यंत्र आहे मंथरेने ते केलं. प्रत्यक्षात त्यातही तो स्वतंत्र चरित्राचा विषय. मंथरेने त्या
कैकेयीचा केलेला जो बुद्धिभेद आहे तो स्वतंत्र चिंतनाचा आणि विचाराचा विषय आहे. कैकेयीला मान्यच नव्हतं मंथरा सांगत होती ते, पण अनेक प्रकारे ज्या वेळेला मंथरेने सांगितलं त्यावेळेला कैकेयीला ते पटलं. आणि मग कैकेयीने त्या वचनांची मागणी केली. ती वचनांची मागणी केल्यानंतर प्रसंग पुढे आपण घेऊन जाऊ. दशरथांचं प्राणोत्क्रमण झालं, राम वनवासाला निघून गेले. आणि ते सगळं झाल्यानंतर वसिष्ठांनी सांगितलं, लगेच दूतांना सांगितलं, आत्ताच्या आत्ता केकय राजाकडे जा, भरत आणि शत्रुघ्न दोघांनाही घेऊन या. पण त्यांना काहीही सांगायचं नाही, लवकरात लवकर बोलावलं आहे एवढंच फक्त सांगायचं. भरत आणि शत्रुघ्न आता अयोध्येकडे यायला निघाले. त्यांना काय झालं याची कल्पना नाही. अपशकुन दिसलेत पण काय घडलंय माहित नाही. आणि जसं भरतांचा ज्या वेळेला अयोध्येमध्ये प्रवेश होतो तिथपासून भरतांची अग्निपरीक्षा सुरू होते. तो भरतांच्या चरित्रातला पुढला प्रसंग आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.